1 चमचा धना पावडर, कांदा लसूण मसाला, 1 टोमॅटो, 2 कांदी, 7-8 पाकळ्या लसूण, थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली, मीठ चवीनुसार आणि 2 मिरच्या आणि अंडे 6 घेतलेत, ते बारीक बारीक चिरून घेतलेत, त्याचे काप केलेत म्हणजे. चला आता आपण तेल टाकून घेऊ. 2 ते 3 चमचे तेल कढईत टाकून घ्यायचं. तेल व्यवस्थित तापल्यास त्याच्यात लसूण टाकू. लसूण तेलात तळला की मग त्याच्यात आपण मिरची टाकू. मिरची पण छान अशी तळली पाहिजे, म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून गेला की छान लागते. आता कांदा घालून घेऊ. मी इथे 2 कांदे घातले, तुम्ही कमी जास्तही कांदे करू शकता. आता छान एकदम हलवून घ्यायचं त्याला. व्यवस्थित परतून झालं की 2 मिनिटं तसंच ठेवून देऊ त्याला. थोडासा नरम होऊ द्यायचा कांदा. पहा आता नरम झाला बघा. आता टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो ही छान परतायचं आता. त्यात मीठ टाकून घेऊ, म्हणजे काय होईल, टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित नरम होईल आणि मिक्स होईल. नंतर त्याच्यात 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला मी मिक्स करूनच ठेवलं होतं. व्यवस्थित परतून घ्यायचं ते. बघा छान परतून झालं. नंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची त्याच्यामध्ये मसाल्यामध्येच. नंतर चिरलेले अंडे, म्हणजे बारीक केलेले अंडे त्यात टाकून घ्यायचे. आता व्यवस्थित परतून घेऊ त्याला, म्हणजे सगळा मसाला कसा त्याला व्यवस्थित लागेल. वरून थोडीशी कोथिंबीर टाकू आणि त्याला आहे ना 2 मिनिटं वाफ काढण्यासाठी झाकून ठेवायचं, म्हणजे सगळा मसाला एकजीव होतोय. आता त्याला व्यवस्थित परत एकदा हलवून घ्यायचं. आपली बॉईल बुर्जी तयार आहे. अंडा बॉईल बुर्जी. आम्ही त्याला अंडा बॉईल बुर्जी म्हणतो. तुम्ही काय म्हणता ते नक्की सांगा मला.